गुड मॉर्निंग. तर मी गायत्री भावी पाटील. आज माझा पहिला गुढीपाडवा मुंबईमधला बरं का. मांजरोदमध्ये होता पण तो एवढा काही आठवत नाही बरं. हो केलेला होता पण तरी मुंबईमधला माझा पहिला गुढीपाडवा. आणि तर माझ्याकडे मदत करण्यासाठी पण कोणीच नाही आहे. मी माझा एकटा गुढीपाडवा माझा नवीन साजरा करणार आहे आणि तो शेअर करणार आहे. आणि आता 7 वाजता मी उठलेली आहे. मी काहीच केलेलं नाही. बघू शकता अंगावर वगैरे काहीच नाही झालेली आहे. फक्त गाडी वगैरे उचलून घेतली म्हणजे घरातलं झाडून पुसून वगैरे रांगोळी वगैरे मस्त काढणार आहे आज मी. आज मला कसं वाटेल तसं जेवढं मला माहिती आहे जेवढं करता येईल तेवढं मी करणार आहे. तर आता ते भावी पाटील रोज क्रिकेट खेळायला जातात आणि आता ते क्रिकेट खेळायलाच गेलेले रोज सकाळी जातात ते. आणि त्यानंतर मी आता उठलेली म्हणजे ते 7 वाजता जातात किंवा नाही पण जात त्यांच्या मर्जीवर असते किंवा जातात. आणि आता ते गेलेले त्यानंतर मी उठलेली. आता मी घरातली कामं आवडणार आहे ते येतात तोपर्यंत. आणि आंघोळ वगैरे होऊन गेली तर मी स्वयंपाकाला पण लागून जाईल. आणि मेन गुढी वगैरे उभारणं तर मी तुम्हाला गुढी नक्कीच सांगाल कशी आणलेली आहे मी. कारण माझ्याकडे इथं पूर्ण साहित्य नव्हतं. हे बोलण्यापेक्षा मी डायरेक्ट तुम्हाला दाखवूनच येईल. तर तुम्हाला नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं वर्ष खूप छान जावं, भरभराटीने जावं. अजून खूप साऱ्या शुभेच्छा ट्रक भरून. ओके, भेटूया आता नेक्स्ट कामामध्ये. मी आता माझे कामं करते मी पण तुमचं शेअर करते. पण त्याआधी मी माझा फोन चार्जिंगला लावते कारण त्याच्यामध्ये 11% चार्जिंग आहे. ओके, पण नक्कीच मी सगळं शेअर करेन. मला पण आवड आहे शेअर करायची तर मी तुमच्यासोबत हे शेअर करेन. मी आता सध्या थोडेफार घराची कामं आवडून घेते मी पटापट आवडते. ओके, भेटूया नेक्स्ट कामामध्ये. अजून खोबऱ्याचा खीस राहिलेला आहे. हाय, तर मी आता काय फ्लावर बटाट्याची भाजी करते. त्याआधी माझे खूप सारे कामं आवरले गेले. जसे की खीर बनवणं आणि शेवयांची खीर बनवली आहे. त्यानंतर वरण भात आणि पुरण पण गाळून काय म्हणतात ते करून कणिक मळून रेडी आहे. म्हणजे फक्त पुरणाच्या पोळ्या लाटायच्या आहे आणि कुरडई पापड तळायचे बाकी आहे. त्याआधी मी भाजीला फोडणी देते. मी घरातली कामं सुद्धा मी सकाळी सांगितलं तसं आंघोळीच्या आधीच पूर्ण करून घेतलेले. म्हणजे घर झाडणे पुसणे, आंघोळीच्या आधीच कपडे वगैरे आणि स्वयंपाक करायच्या आधी जस्ट देवपूजा पण झालेली आहे. आणि माझी छोटीशी गुढी आहे ती पण मी दाखवली आहे. आणि ती छोटीशीच गुढी आहे ती उभारली आहे मी. आणि आता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर म्हणजे आता अजून बाकी आहे, भरपूर बाकी आहे. 1 तास तरी लागल. जेवढा पण स्वयंपाक झाला ना माझा तेवढा मी आता खाली ठेवलेला आहे. आणि बेसिन पूर्ण भांड्याने भरून गेलेलं होतं तर मी खाली ठेवलेले भांडी दिसणार नाही. आणि तेवढे पाठीवर भांडी घासून टाकले कारण मी आवडणारी एकटीच आहे. मग जेवण झाल्यानंतर नीट आवरता नाही येणार आणि कंटाळा येईल म्हणून मी ते भांडे पण घासले. आता फक्त पुरणपोळी आणि हे पापड वगैरे इथं ठेवलेले. म्हणजे फक्त एवढेच कुरडई आणि पापड बाकी आहे. सॉरी, कुरडई नाही आहे म्हणून फक्त पापड वगैरे भुजू. आणि आता मी पुरणपोळ्या करते. आणि माझं सगळं झालेलं आहे. सगळं सेटलमेंट देवाचं वगैरे सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट. तुम्ही तर बघितलंच आणि मी सगळं दाखवलं सुद्धा. जेवढं आहे तेवढं शेअर केलेलं आहे. आणि काही चुकत असेल ते पण सांगा. काही राहिलं असेल तर नेक्स्ट टाइम ते करायचा प्रयत्न करू. ओके, आता मी पुरणपोळ्या बनवते. मला येतं का नाही सांगा. पण मी फर्स्ट टाइम हे पुरण ट्राय केलेलं आहे. नाही तर पहिले मम्मी तयार करायची, आत्या तयार करायचे त्यांचंच बघितलेलं आहे किंवा आजी तयार करायची त्यांचंच बघितलेलं आहे. बाकी स्वतःहून ट्राय केलेलं नव्हतं. पण हां, आजीने सांगितलेलं होतं का एवढा अंदाज घ्यायचा. 1 वाटी घेतली तर 1 वाटीला 2 वाटी किंवा 1.5 वाटी गूळ घ्यायचा. मग तशाच अंदाजाने मी काही आता पुरणाची तयारी केलेली आहे. मी स्वतः आता फर्स्ट टाईम कणीकसुद्धा भिजवलेली आहे. ती खूपच छान झालेली आहे. अजून आता लाटण्यामध्ये आणि लाटण्यामध्ये पण खूप छान पुरणपोळ्या लाटल्या जातील कारण मला पुरणपोळ्या लाटता येतात. ओके, तर आता मी सुरुवात करते. हा मला आठवतो मागा थोडंसं
चिकन राहतं थोडं. पोळपाट दिसतं का? नाही दिसत. थांबा, मी 1-2 ट्राय करते मग दाखवते. ओके, मी आता गोड आपण पुरण टाकून तयार करून घेतलेला आहे. आता मी टाकते ना येते त्याच्यात काही शकत नाही आणि फुटणार नाही याची तर पुरी गॅरंटी आहे. मी बोलले होते ना माझी पुरणपोळी फुटणार नाही, कारण अपेक्षा वहिनीने अशी भारी ट्रिक सांगितलेली होती का त्याच्याने पुरणपोळी फाटत नाही. आता मी खूप मोठी पुरणपोळी टाकलेली आहे, दिसत असाल, आणि झाड पण इतरी पण थोडंसं सुद्धा कुठं सुद्धा फाटलेली नाही. तुम्ही ओके का बोलले? पण तवा गरम नाही, तोपर्यंत मी दुसरा डो तयार करते. पुरण पण मस्त झालेलं आहे, पण थोडंसं कडक आहे. ठीक आहे, कडक उलट चांगलं पातळपेक्षा. काय मस्त गोळा बनतोय त्याचा. मला येतो स्वयंपाक, पण कोणाला ना आवडत नाही माझ्या हाताचं. त्यांना असं वाटतं की त्यांच्या पद्धतीनेच करावा. आमची पद्धत पण चांगली आहे. मस्त तूप टाकून केलेलं आहे म्हणून ते छान होत आहे वाटतं. ओके, मी तूप पण घेऊन येते आता. माझी पुरणपोळी बघा ना, कोणीच नाही येणार. कोणाला आनंदच नाहीये ना. पण माझे पप्पा असते ना, वा बेटा वा, काय पुरणपोळी बनवली, वा बेटा वा, अशी तारीफ केली असती. आता बोला. आता आवाज भी नाही येणार. पहिले चिटकत होता हाताना, आता नाही चिटकत. सराटा बापरे. वाह वाह, माझी पुरणपोळी बघायला कोणीच नाही येणार. एवढी फुगली आहे पहिली बिना तुटता. हे खाली होय. माझ्यापेक्षा मोठ्या पुरीना पुरणपोळ्या नाही येत असे माझे पप्पा म्हणतात. कोणी राग मानून जाईल, जाऊ दे. पण खरंच खूप भारी पुरणपोळी आलेली आहे. थँक्यू माझ्या घरवाल्यांनी मला शिकवल्याबद्दल. नाही तर आता माझे पोवाडे झाले असते. पण अजून माझी तयारी पण बाकी आहे खूप सारी. माझा मेकअप करायचा आहे, मेकअप, आणि घड्याळाचा काटा गरगर फिरतोय. बायांच्या पण शिट्ट्या होत्या. माझं मीच थोडी लेट आहे. माझं तर सर्व कुकरचं काम झालेलं आहे. ओके, मी आता सगळं पूर्ण करत आहे. भेटते.
आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, सगळी म्हणजे सगळंच तयारी पण झालेली, फक्त साडी घालायची आणि देवाला नैवेद्य द्यायचा आणि जेवण करायचं आहे. बाकीचं काही राहिलं असेल तर ते बघून घेऊ आता पुढच्या वर्षी. रांगोळी पण वगैरे मस्त काढली आहे, मी टाकलेली पण आहे, ती बघा आणि कशी आहे ती पण नक्की सांगा. आता मी तयारी करते. ओके, मी आता पूर्ण साडी घालून रेडी आहे आणि आता मेकअप वगैरे करते. आणि वर्षा दिदी थँक्यू बरं का, तुझी साडी खूप छान आहे, मला घालता आली. हो हो, थँक्यू. खरंच मस्त आहे, एकदम मस्त चापून चुपून बसली, मी बसवली, मस्त आहे. थँक्यू. ओके, खरंच मस्त छान आलं. ओके, मी आता मेकअप करते, जसं टाईमपास नाही करत. आणि देवांना पण नैवेद्य द्यायची, देव केव्हाची उपाशी आहे आणि टाईम पण खूप झालेला आहे. हां, आजचा माझा गुढीपाडव्याचा दिवस इथेच समाप्त होतो. देवपूजा झाल्यानंतर भेटूया आता नेक्स्ट अशाच कोणत्या तरी सणासुदीला, नाहीतर डेली ब्लॉग्समध्ये. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अँड फॉलो करायला विसरू नका. बाय.